नमस्कार. आज एक महाभारतातली कथा, छोटीशी कथा आहे. महाभारत म्हणजे कथांचा संग्रह, खूप साऱ्या कथा, खूप सारी शिकवण. आजच्या कथेचं नाव आहे कर्माचं फळ. श्रीकृष्ण आणि त्यांचा प्रिय मित्र अर्जुन हे दोघेही एका ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले असतात. त्यांना त्या ठिकाणी एक याचक प्रत्येक घरोघरी जातोय आणि भिक्षा मागतोय असं चित्र दिसतं. पंडितजी यांना बोलवलं जातं आणि अर्जुन त्यांना आपल्या खिशातनं एक सोन्याची मोहरा असलेली पिशवी देतो आणि सांगतो, ही तुम्हाला भिक्षा, घरी जा आणि आता तुम्ही भिक्षा मागू नका, तुमचं जीवन आनंदात जाईल. ते ब्राह्मणदेव खूप खुश होतात आणि रस्त्याने जात असताना वेगवेगळे विचार मनात येत असतात की आपली परिस्थिती आता कशी सुधरेल वगैरे, की खूप मोठे दान मिळालेलं असतं, त्यांना भिक्षा मिळालेली असते. परंतु काय होतं, त्यांचं नशीबच खराब म्हणावं लागेल. त्या ठिकाणी नेमका एक चोर त्यांच्यावर हल्ला करतो आणि त्यांच्याकडची ती सोन्याची पिशवी हिसकावून घेतो आणि बळजबरीने ती घेऊन जातो. ते घरी येतात. घरी आल्यानंतर पत्नीला सर्व सांगतात की आज मला साक्षात श्रीकृष्ण भगवान दिसले, त्यांच्याबरोबर त्यांचा सखा अर्जुनही होता आणि त्यांच्या सखाने मला एक सोन्याची मोहरा असलेली पिशवी दिली, परंतु चोराने ती लुटली. आपलं नशीबच खराब, काय करायचं त्याला, असं म्हणून खूप वाईट वाटतं. परत 2-3 दिवसांनी पुन्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही फिरायला गेलेले असतात आणि पुन्हा तेच याचक म्हणून ब्राह्मणदेव दिसतात. पुन्हा बोलवलं जातं, पंडितजी इकडे या. नमस्कार. तुम्ही परत पुन्हा कशी भिक्षा मागताय? तुम्हाला तर खूप सारी मदत केली मी. पंडितजींनी झालेली सगळी गोष्ट सांगितली. माझं नशीबच खराब, एका चोराने मला रस्त्यामध्ये लुटलं. तुम्ही खूप मदत केली होती, परंतु मी ती टिकवू शकलो नाही. अर्जुन म्हणतो, काळजी करू नका, मी दान देणार तुम्हाला, असं म्हटलं आणि खिशातून एक चांगला मोती काढला की जो खूप दर्जेदार होता आणि त्याची किंमत अनमोल होती. हा मोती तुम्हाला घ्या, आता तुमच्या जीवनातले सगळे संकट संपतील, तुम्ही आनंदात तुमचं जीवन जगताल, आता तुम्हाला दारोदार भिक्षा मागण्याची गरज नाही. ब्राह्मणदेव मनातली मनात खुश झाले आणि म्हणू लागले की अर्जुना, किती तू दयाळू आहे, किती चांगला आहे. आणि भगवानाचे म्हणजे श्रीकृष्णांचे पुन्हा पुन्हा आभार मानू लागले, अर्जुनाचे पुन्हा पुन्हा आभार मानू लागले आणि रस्त्याने घराकडे निघाले. आता त्यांनी ठरवलं की सावधगिरी बाळगायची, आता या मोतीची चोरी होऊ द्यायची नाही. त्या मोत्याला त्यांनी घट्ट धरून ठेवलं होतं आणि आता आपली परिस्थिती कशी सुधारेल, आपलं जीवनमान कसं उंचावेल, याच्याविषयी त्यांच्या मनात स्वप्नरंजन चालू होतं. ते घराकडे गेले. यावेळेस काही त्यांच्या मोत्याची चोरी झाली नाही. घराकडे गेले. घरामध्ये गेल्यानंतर गरीब परिस्थिती होती, त्यांच्याकडे ठेवायला तिजोरी वगैरे काही नव्हती किंवा अशी गुप्त जागा नव्हती. त्यांनी इकडे तिकडे बघितलं. घरामध्ये पत्नी नव्हती, ती पाणी आणायसाठी नदीवर गेलेली होती. त्यांनी बघितलं की जुना घडा होता, माठ होता जुना, आणि त्या माठामध्ये त्यांनी ठरवलं की हा मोती ठेवायचा, की जेणेकरून त्याला कोणी हात लावणार नाही आणि मग कालांतराने आपण त्याचा चांगला विनियोग करू, चांगला उपयोग करू. आणि ते शांत मनाने, शांत चित्ताने, आनंदात झोपी गेले झाडाखाली. तिकडे पत्नी जी गेली होती पाणी आणायला, त्या ब्राह्मणदेवांची, तिकडे त्या पत्नीचा दुर्दैवाने तो घडा फुटला, पाणी आणायला गेलेला माठ फुटला आणि ती पुन्हा पाणी आणण्यासाठी घराकडे आली. परंतु घरात दुसरं भांडं आहे का शोधायला लागली, तर तिला आठवण आली की आपल्या घरामध्ये एक जुना माठ आहे, तो तिने घेतला आणि पाण्याला गेली. आता भरपूर दिवस न वापरलेला तो माठ होता. तिने तो माठ धुवायच्या उद्देशाने उपडा केला, उलटा केला आणि ती तो माठ धुवायला लागली. तो मोती आतमध्ये होता, तो तसाच सटकला आणि थेट नदीच्या तळाशी गेला. त्या बिचाऱ्या त्याच्या ब्राह्मणाच्या पत्नीला लक्षातही आलं नाही की तो मोती सांडून गेलाय किंवा खाली गळून गेलाय. तिने स्वच्छ तो माठ धुतला आणि घरी भरून पाणी आणलं. तिने तिचं काम केलं होतं. इकडे ब्राह्मणदेव झोपेतून उठले होते आणि पुन्हा घड्याकडे गेले. घडा तिथं नव्हता, माठ तिथं नव्हता. ते आता डोक्याला हात लावून बसले होते आणि त्यांनी सांगितलं, अरे इथं आपला एक जुना माठ होता, तो कुठे गेला? तर त्या पत्नीने घडलेली सगळी क्रिया सांगितली. अहो, ते पहिला माठ फुटला म्हणून मी हा माठ घेऊन गेले, याच्यात पाणी आणलं. पुन्हा पुन्हा माठामध्ये बघितलं, तुला काही दिसलं का? नाही दिसलं काही. तो मोती वाहून गेला होता. आता मात्र नशिबाला दोष देण्याशिवाय पर्याय नव्हता. ते पुन्हा डोक्याला हात लावून बसले आणि ठरवलं की आपल्याला काही बहुतेक संपत्ती लाभत नाही असं त्यांना वाटलं. त्यांना पुन्हा याचकाच्या स्वरूपातच एका घरातून दुसऱ्या घराकडे जावं लागत होतं. त्यांची दिनचर्या तीच राहिली, भिक्षा मागायची. पुन्हा 2-3 दिवसानंतर भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सखा अर्जुन फिरण्यासाठी निघाले. पुन्हा त्यांना तोच याचक दिसला. त्यांनी पुन्हा हाक मारली, पंडितजी इकडे या. पंडितजी आले. नमस्कार केला पंडितजींना अर्जुनाने आणि विचारलं, अहो आता काय झालं? पहिल्यांदा मदत केली ती चोरीला गेली, आता मी तुम्हाला मोती दिलता, तरी पण तुम्ही पुन्हा याचना करण्यासाठी येताय, भिक्षा मागण्यासाठी येताय. आता तरी तुमचं जीवनमान सुधारलं असेल असं मला वाटलं.
त्यावेळेस पंडितजींनी नाराजीतूनच सगळं काय घडलं ते सांगितलं. माझ्या पत्नीकडनं तो मोती हरवला गेला आणि परत मला हीच परिस्थिती आली. यावेळेस मी खूप काळजी घेतली होती, तरी पण तसं झालं. आता अर्जुन देवाकडे बघू लागले, भगवान श्रीकृष्णाकडे. अर्जुनाच्या लक्षात आलं की आता आपल्याच्याने काही हे होणार नाही. आपण मदत केली 2 वेळेस पण काही ते सार्थकी लागत नाहीये. त्यावेळेस श्रीकृष्णांनी स्मित हास्य केलं. श्रीकृष्णांनी खिशामध्ये हात घातला आणि त्यांच्याकडे 2 पैसे होते, म्हणजे 2 साधे नाणे होते. त्यांनी ते 2 पैसे त्या याचकाच्या हातात दिले आणि सांगितलं, पंडितजी तुम्ही आता पुढे जाऊ नका, तुम्ही आता मागे जा. जसे आले ना तसेच त्या रस्त्याने आता मागे जा, घरी जा आणि आराम करा, सगळं काही ठीक होईल. त्यावेळेस पंडितजी भगवानांनी दिलेल्या दक्षिणेला नाही म्हणू शकत नव्हते. ते याचकाच्या स्वरूपात होते. त्यांनी घेतले आणि ते पुढे निघाले. ते विचार करू लागले, भगवानांनी खूप मदत केली नाही आपल्याला, त्यापेक्षा त्यांचा सखा कितीतरी चांगला आहे. अर्जुनाने किती मोठी मोठी मदत केली. एकदा तर सोन्याची पिशवी दिली छोटीशी, नंतर दुसऱ्या वेळेस मला मोती दिला एक अमूल्य. परंतु भगवानांनी देऊन देऊन काय केले? छोटेसे 2 नाणे दिलेत. अर्जुनालाही हाच प्रश्न पडला होता की मी एवढी मोठी मदत केली तरी यांचं आयुष्यमान बदललं नाही आणि श्रीकृष्णांच्या 2 नाण्यांनी काय व्हायचं? परंतु भगवंत होते साक्षात, विचारू शकत नव्हते. काय होते बघू म्हणले आणि ते रस्त्याने तसंच माघारी फिरले. रस्त्याने जात असताना त्यांना एका जाळ्यामध्ये एक मासा दिसला. तो तडफड करत होता, अजून त्याचा जीव गेला नव्हता. नुकताच त्याला नदीतून बाहेर काढलं होतं आणि तो विकण्यासाठी बाहेर घेऊन गेला होता. त्यावेळेस त्यांनी त्या माशावाल्याला विचारलं, अरे आज एकच मासा मिळाला? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आज नदीमध्ये मासेच मिळाले नाहीत, एकच मासा मिळाला, आज जरा अवघड आहे. ह्या गप्पा चालू असताना त्या पंडितजींनी विचार केला की या 2 पैशाचं मी काही करू शकत नाही, परंतु हा मासा खूप तडफड करतोय, याला मी विकत घेतो आणि पुन्हा नदीमध्ये सोडतो. ते म्हणले, हे बघ माझ्याकडे फक्त 2 पैसे, तू हा मासा मला दे. आता 2 पैशाच्या मानाने तो मासा किंमत भरपूर होती. त्या माणसाने मागचा पुढचा विचार केला नाही. तो म्हणला, धरा आणि तुमचं तुम्ही नदीमध्ये टाकायचं काय करायचं तुम्ही ठरवा. योगायोगाने त्या याचकांच्या हातामध्ये कमंडलू होते आणि त्या कमंडलूमध्ये पाणी होतं. त्यांनी जास्त विचार केला नाही, तो मासा घेतला आणि त्या पाण्यामध्ये टाकला आणि ते कमंडलू घेऊन थेट नदीच्या किनाऱ्याला गेले. आता 2 पैशाचा आपल्याला काय उपयोग आहे? आपण एखाद्या जीवाचं भलं करावं असा हेतू त्यांच्या मनामध्ये शुद्ध हेतू होता. त्यांनी तो मासा घेऊन त्या नदी किनाऱ्या गेले आणि मोठ्या भक्तिभावाने ते आता त्या जीवाला पुनर्जन्म देणार होते. त्याचा मृत्यू होणार होता माशाचा, तर आता पुनर्जन्म देणार होते. त्यांनी तो मासा घेऊन तो खाली टाकणार पाण्यामध्ये, तेवढ्यात त्यांना कमंडलूमध्ये काहीतरी चमकताना दिसलं. तर कमंडलूमध्ये साक्षात मोती चमकत होता. तो मोती कोणता होता? तर तो मोती अर्जुनाने दिलेला होता. तो मोती त्या माशाने गिळला होता आणि कमंडलूमध्ये पुन्हा त्यांनी तो मोती सोडला होता. याचक जे होते पंडितजी, ते खूप खुश झाले. त्यांनी माशाला पाण्यामध्ये सोडलं आणि तो मोती हातामध्ये धरला आणि मोठ्याने उडी मारू लागले, मिळाला 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 असं म्हणू लागले. आता एकदा गमावलेली इतकी अमूल्य वस्तू भेटल्यानंतर माणसाला आनंद होणारच. ते अक्षरशः नाचायला लागले. अर्जुनाचं आणि श्रीकृष्णाचंही लक्ष लांबवर दूरवर गेलं की हे पंडितजी तिथं नाचतायत आणि जे सैनिक होते किनाऱ्याला वगैरे उभे सुरक्षेसाठी, त्यांचंही लक्ष गेलं. तिथून योगायोगाने तो चोर चालला होता, ज्या चोराने त्या पंडितजींच्या सोन्याच्या मोहरांची पिशवी चोरली होती. त्याने बघितलं आणि त्याला वाटलं पंडितजी आपल्याला बघूनच म्हणतायत मिळाला मिळाला. तो पळत पळत गेला आणि त्यांचे पाय धरले त्याने आणि सांगितले, तुम्ही कुणालाही सांगू नका, इथं खूप सैनिक आहेत, साक्षात श्रीकृष्ण अर्जुन चाललेत, मला खूप मोठी शिक्षा होईल, मी पाया पडतो तुमची सगळी धनाची पिशवी मी परत देतो, माझ्याजवळ हे बघा. आणि त्यांनी पुन्हा ती धनाची पिशवी त्यांच्या हातात टेकवली. आता ते पंडितजी होते ते खूप खुश झाले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जुनही खूप खुश झाले होते. अर्जुनाने भगवंतांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि विचारलं, काय तुमची लीला? जे मी इतक्या अमूल्य वस्तू देऊन केलं नाही, ते तुम्ही फक्त 2 पैसे देऊन, साधे 2 रुपये देऊन केलं. कसं केलं तुम्ही हे? त्यावेळेस श्रीकृष्ण खूप सुंदर उत्तर सांगतात. अरे, ज्यावेळेस तू त्याला सोन्याची मोहरांची पिशवी दिली किंवा ज्यावेळेस तू मोती दिला ना अमूल्य, त्यावेळेस त्या पंडितजींनी आपल्या स्वतःबद्दल विचार केला. आपलं राहणीमान कसं उंचावेल, आपल्या कुटुंबाची जीवनस्थिती कशी उंचावेल याच्या विषयी विचार केला. त्यांनी स्वार्थ बघितला, परमार्थ बघितला नाही. परंतु ज्यावेळेस मी त्यांना 2 पैसे दिले आणि त्यांना तडपणारा एक मासा दिसला, तेव्हा त्यांनी दुसऱ्या जीवाविषयी विचार केला. आणि जेव्हा त्यांनी दुसऱ्या जीवाच्या कल्याणाचा विचार केला, त्यावेळेस त्यांचं नशीब त्यांच्यापाशी आलं, जे त्यांच्यापासून दूर गेलं होतं. आणि त्यांनी त्या दुसऱ्या प्राण्याला जेव्हा त्यांना जीवदान दिलं, त्यावेळेस त्या नशिबाने अक्षरशः त्यांचे पाय धरले त्या चोराच्या रूपातून आणि त्यांना पुन्हा सगळं त्यांची संपत्ती होती ती मिळाली आणि त्यांचं भलं झालं. ही खूप सुंदरशी गोष्ट आहे, आपल्याला खूप मोठा बोध देते.
की ज्यावेळेस तुम्ही स्वतःविषयी विचार करताल ना, त्यावेळेस तुमचं भलं कधी होणार नाही. तुम्ही तुमच्याबरोबरच इतर प्राणींविषयी, इतर माणसांविषयी ज्यावेळेस विचार करताल, त्यांचं भलं करताल, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ नक्की मिळेल. तुमचं नशीब तुमच्या पायाशी येईल. तुमचं नशीब तुमच्या जवळ घोंगावत राहील. तुम्हाला नेहमी चांगल्या वस्तू मिळत राहतील. पण केव्हा? तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्यांचा विचार करताल, त्या 2 पैशातून का होईना किंवा तुमच्याजवळ असतील त्या संपत्तीतून तुम्ही जेव्हा दुसऱ्याचा थोडा तरी विचार करताल, त्यावेळेस नक्की नशीब रूपाचं यश तुमच्या पदरात पडलेलं असेल. आपण कितीतरी घटना पाहतो की मोठे मोठे अपघात होतात, सगळे जातात, पण क्वचित 1-2 व्यक्ती वाचतात. किंवा काहीतरी सेकंदावरून अपघातात किंवा कुठेतरी चुकामुक होते आणि एखाद्या माणसाचा जीव वाचतो. हे कर्माचं फळ असतं. कुठेतरी केलेलं कर्म बाउन्स बॅक रूपात पुन्हा येत असतं आणि आपल्यासमोर उभा राहत असतं. तू चांगलं काम केलेलं आहे, तुझं बक्षीस म्हणून तुला जीवदान देतो. त्या माशाला जसं जीवदान मिळालं तसं आपल्याला सुद्धा बऱ्याच वेळा जीवदान मिळू शकतं. तुम्ही तुमचं कर्म चांगलं ठेवा. तुमचं कर्म दुसऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने घडवण्याचा प्रयत्न करा. तुमचं नशीब नक्कीच चांगलं असेल, उज्ज्वल असेल. तुम्हाला ही गोष्ट जर आवडली असेल तर आमचा आठवणीतील कथा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनच्या बटनालाही निश्चित प्रेस करा. धन्यवाद.